नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. आज आपण पाहत आहोत सुमनच्या अंगावरचं मंगळसूत्र कुठे गेलं म्हणून नागराज प्रश्न विचारतो. तिला फार विचित्र वाटतं, याला कसं ठाऊक माझं मंगळसूत्र चोरीला गेले. या गोष्टीचा डाऊट तिला येत असतो. तितक्यातच प्रतिमा तिथे येते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे पाहिलं होती ही प्रश्न विचारते आणि मग ती रडायला लागते आणि सगळं सत्य सांगते की मी नागराजचा पाठलाग करत एका सुमसाम जागेवर गेले होते आणि तिथेच माझ्या मागे गुंड लागली, त्यांनीच मंगळसूत्र खेचलं आणि हे सत्य बहुतेक नागराजला माहिती आहे. आपण पोलिसात गेलो तर नागराज सावध होईल, तर त्याचा पाठलाग करत तुम्ही इथून पुढे जायचं नाही सुमन काकू, असंही सायली वचन मागते. फक्त घरातल्या घरातच त्यांच्यावर लक्ष ठेवा, बाहेर जाऊ नका. पण सुमनचा मोह काही आवरेना, कारण तिच्या कानावर शब्द पडले महिपत पळण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे ऐकल्या नागराज जातो त्याच्या पाठीमागे. रात्रीच्या अंधारात सुमनही जाते आणि महिपतला कुठे बांधून ठेवले हे आता सुमनला कळलेलं असतं. सुमन इथे फोन लावत असते आपल्या सायलीला, पण सायली इकडे केक खाण्यामध्ये, सेलिब्रेशन करण्यामध्ये, न्यू इयरचं व्यस्त असते. सगळेजण इकडे पार्टी करत असतात, इकडे सतत फोन वाजत असतो. सुमनला असं झालं आहे कधीही सायली फोन उचलेल, सायलीने फोन उचलले. इकडे सुमन काकू तिला म्हणू लागते, हे बघ सायली, मी तुला काय सांगते हे नीट कान देऊन ऐक. आणि एवढं शब्द बोलल्या तिच्या पाठी नागराज येतो, तिच्या हातातला मोबाईल खेचतो. आता तिचं काय होणार? तिच्यावर झालेला हल्ला ती कोणाला सांगू शकेल का? जीव तर जाणार नाही ना आता? हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.